आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. ताई, आज इंदापूरचा दौरा आखलाय, काय नेमकं प्रयोजन आहे, कशासाठी हा दौरा? जेव्हापासून खासदार झाले गेले 15 वर्ष दर महिन्यातून पार्लमेंट चालू नसताना मी सगळ्या 9 तालुक्यांमध्ये जाऊन येते. एक फेरफटका होतो, गाव भेटी होत्या, झालेल्या कामाचा आढावा होतो, विकास कुठे प्रलंबित असतील ते प्रश्न असतात. एक जेनरिक आढावा दिवसभरात घेतला जातो. गेले म्हणजे मी जेव्हापासून खासदार झाले हीच पद्धत आहे कामाची. सध्या परिस्थितीत काय प्रामुख्यानं ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून असतील किंवा नागरिकांच्या आहेत? साधारणतः पाण्याची प्रश्न मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न अगदी गंभीर आहे या. आज महाराष्ट्र आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी आहे. मग पिण्याचं असेल, शेतीचं असेल, गुरांसाठी असेल. पुणे शहरामध्येही पाण्याची कमतरता जाणवते. ग्रामीण शेतीला आणि पिण्यालाही कमी पडतंय पाणी. त्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती आणि गेले 2.5 महिने मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करते की पाण्यामध्ये कृपा करून लक्ष घालावं. आणि आजही इथे आल्यानंतर अनेक लोकांची चर्चा करताना प्रचंड पाण्यासाठी अस्वस्थता आहे. सरकार लक्ष देत नाही असं वाटतंय का तुम्हाला? कारण साधारणतः तुम्ही गेली 2.5-3 महिने झाले याची मागणी करताय, सोबतच सरसकट कर्जमाफी करण्याची देखील मागणी करताय. या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारचं पॉलिसी पॅरालिसिस आहे. पॉलिसी लेवलला काहीही काम होत नाहीये. कोण दावोसला गेलंय, कोण कुठले कार्यक्रम घेत आहेत, मग मोठे कार्यक्रम इलेक्शनचे होत आहेत. म्हणजे एकीकडे ते लोकसभेमध्ये इतके मग्न आहेत किंवा दावोसला जाण्यात, तिथे उधळपट्टी करण्या पैशाची, आणि याच्यात भरला जातोय सर्वसामान्य मराठी माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची राजकीय ताकद जपण्यासाठी, वाचवण्यासाठी हा खेळ खंडोबा राजकारणाचा करून ठेवला. मुख्यमंत्री विकास निधी आणण्यासाठी किंवा उद्योग आणण्यासाठी गेले तर विरोधक का टीका करतात असा सवाल या निमित्तानं विचारला जातो. मी अजिबात टीका करत नाही. दावोसला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गेलंच पाहिजे आणि गेले 25 वर्ष जात आहेत. आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही दावोसला गेले होते. त्याच्यामुळे ही पद्धत अनेक दशकांची आहे आणि माझा आग्रह राहील की प्रत्येक इंडस्ट्री मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांनी गेलंच पाहिजे दावोसला. का नाही गेलं पाहिजे? पण जात असताना करोडो रुपयाचा चुराडा हा केलेला मी पहिल्यांदाच ऐकलाय. इन्व्हेस्टमेंटसाठी ते त्यांची सेक्रेटरी टीम यांना घेऊन जाऊ शकतात, कारण का ती टीम असते शेवटी. इंडस्ट्री सेक्रेटरी असतील, इंडस्ट्री डिपार्टमेंटचे काही लोक असतील. पण तुमच्याच चॅनलवर आणि वर्तमानपत्रात असं आलंय की जवळपास 50 लोक गेलेत आणि करोडो रुपयाचा चिराडा खरं तर आणि उधळपट्टी ही होते. त्याचा मी जाहीर निषेध करतो. विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलाय त्याच्या विरोधात आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद आहे, त्यावरून सत्ताधाऱ्यांनी टीका सुरू केलेली आहे. कोर्टात जाण्याच्या ऐवजी पत्रकार परिषद का घेता? आणि त्यातच काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकर बारामतीमध्ये त्यांनी देखील असं म्हटलं आहे की लोकांना दिशाभूल करू नका. तुमचा जर अन्याय झाला असं वाटायचं तर कोर्टात जा. मग तुम्ही लोकांची पत्रकार परिषद घेऊन किंवा लोकांना दिशाभूल का करता असा सवाल त्यांनी केला. त्यांचं मी विधान ऐकलेलं नाही, त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण साधारणपणे कोर्टात तर आम्ही सगळे आहोतच आता. आणि माझा इलेक्शन कमिशन आणि कोर्टावर, सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास आहे की उद्धवजींनाही न्याय मिळेल आणि आम्हालाही मिळेल. कारण शिवसेना हा पक्ष कैलासवासी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी काढला आणि ते हयात असताना त्यांनी त्यांच्या मुलाला दिला. आणि जवळपास 10 वर्ष उद्धवजी त्या पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि यशस्वी राहिले. ते स्वतःही मुख्यमंत्री त्या पक्षाचे असतानाच झाले. आणि त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की जो निर्णय बाळासाहेब ठाकरेंनी घेतला होता शिवसेनेसाठी, त्याच्यामध्ये पूर्णपणे जो डाव उद्धवजी आणि शिवसेनेवर केलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे. आणि माझा विश्वास आहे की सुप्रीम कोर्टातून त्यांना न्याय मिळेल. जो शिवसेनेचा निकाल लागला तोच राष्ट्रवादीचा लागेल असं वाटतंय का? काही सांगता येत नाही, कारण का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आसाममधून म्हणले होते की आता जे काय होतं ते अदृश्य शक्ती करते. मी विज्ञानाची स्टुडंट आहे, त्याच्यामुळे अदृश्य शक्ती म्हणजे कोण, अदृश्य शक्ती म्हणजे काय, काय कॉस्मिक एनर्जी आहे का हे मला माहिती नाही. पण ही अदृश्य शक्ती सगळा न्याय देणार आहे. तर ही अदृश्य शक्ती कोण आहे जी मुख्यमंत्र्यांना न्याय देते हेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि ही जर अदृश्य शक्ती अन्याय महाराष्ट्राच्या विरोधात करणार असेल तर तो आम्ही सहन करणार नाही. त्या अदृश्य शक्तीच्या विरोध पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या आन बान आणि शान आणि स्वाभिमानासाठी लढत राहू. 25 तारखेपर्यंत राष्ट्रवादीची सुनावणी पूर्ण होईल आणि साधारणतः 31च्या आसपास निकाल लागेल असं सांगितलं जाते. ज्या पद्धतीने जे विधानसभा अध्यक्ष होते ते दिल्लीला गेले होते, अशी सूत्रांच्या माहितीनुसार तो अशाच पद्धतीने राष्ट्रवादीचा निकाल लागेल का?
अध्यक्ष फक्त दिल्लीला नव्हते गेले, ते माननीय या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरीही 2दा गेले होते. जे म्हणजे धक्का बसला आम्हाला की असं आम्ही कधीच प्रोटोकॉल पाहिलेला नाही की स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी 1 नाही 2 वेळा जातात आणि म्हणे विकास कामासाठी जातात. इतके वर्ष कधी विकास सुचला नाही, आत्ताच कुठला विकास सुचलाय. त्याच्यामुळे अदृश्य शक्ती, मुख्यमंत्री जे म्हणतात ते अदृश्य शक्ती सगळं चालवते, तसंच दिसतंय एकूण परिस्थिती. खूप धन्यवाद. तर ते होतं खासदार सुप्रिया सुळे, ज्यांनी सांगितलं पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस, जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.